रायगडच्या नागोठणीमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 8.70 मीटरवर। लातूर जिल्ह्यामधल्या निम्न तेरणा धरणाचे 10 दरवाजे उघडले। माकणी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडण्याचा निर्णय। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश। बीडमधील माजलगाव तालुक्यामध्ये सरस्वती नदीला पूर। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सरस्वती नदी दुधडी भरून वाहते। नदीपात्रालगतच्या शेतीचं मोठं नुकसान। मुसळच्या आतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रामध्ये 12,000 क्युसेकने विसर्ग। पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। बीड तालुक्यामधल्या पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना। शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल। गाळामध्ये अडकल्यानं शेतकऱ्याचे प्राण वाचले। हिंगोलीमध्ये मध्यरात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। पैनगंगा, पूर्णा, कयाधू नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। जळगावच्या धरण गावात मुसळधार पावसामुळे धरणी नाल्याला पूर। परिसरातील दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। नांदेडच्या लोहा तालुक्यामधल्या बेरली वस्तीवर जाण्यासाठी ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून प्रवास। मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर। नागरिकांचा जीवघेणा प्रवास। चिपळूणच्या पेढेमधील रस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे परशुराम घाटामधील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहातून थेट नागरी वस्तीमध्ये। कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट जारी। कुडाळ, कणकवलीमध्ये रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पावसाची हजेरी। अनेक नद्यांना पूर। ओढ्याला पूर आल्यानं बेरलीमधील नागरिकांच्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। लातूरमधील मांजरा, तेरणा आणि तावरजा धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या उंबरठ्यावर। मांजरा, तेरणा, तावरजा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणाचे दरवाजे कधी उघडण्याची शक्यता। लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले। केज, अंबाजोगाई, कळंब, शिरढोणला पाणीपुरवठा होणार। मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून 1,700 क्युसेकनं विसर्ग। शिवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा नदीला पूर। शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीन पिकाला फटका। पुरामध्ये वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरू। नांदेडच्या लोहा तालुक्यामधल्या धानोरा, मक्ता ते गांधीनगर ओढ्याला पूल नसल्यानं शेतकऱ्यांचा ओढ्यातून बैलगाडीसह जीवघेणा प्रवास। परळीमध्ये रात्रीपासून पावसाला सुरुवात। रस्त्याला तळ्याचं स्वरूप। वाहनधारकांची मोठी कसरत। पालिका प्रशासनानं तत्काळ रस्त्यावरचं पाणी काढण्याची मागणी। सिंधुदुर्गमधील आंबोलीमध्ये जोरदार पाऊस। आंबोलीमधील धबधब्यांचं रौद्ररूप समोर। धबधब्यासमोर बसण्यासाठी केलेल्या रेलिंगवरून पाणी। बीड डेपोच्या माजलगाव देवडी बसला गळती। व्हिडिओ व्हायरल। प्रवाशांना नाहक त्रास। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। धाराशिवमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। मांजरा आणि तेरणा नदीला आलेल्या पुराचा आढावा घेणार। बीडच्या बिंदुसरा प्रकल्पाजवळ स्टंटबाजी करण्यात तरुणाला भोवलं। वाहून जाणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी वाचवलं। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून पती पत्नीचा मृत्यू। दुर्घटनेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख हसीना यांचा मृत्यू। मौजे कोटबाजार गावातील घटना। नांदेडमध्ये पावसाच्या पाण्यामध्ये स्कूल बस वाहून गेली। सुदैवानं स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं जीवितहानी टळली। मात्र चालक वाहून गेल्याची माहिती। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर। सोयाबीन पिकाला मोठा फटका। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी।